Cancer Healer Center, a new beginning. ईश्वरी भिसेंच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत नसताना IVF सेंटरने 4-5 दिवस दाखल केलं तर सूर्या रुग्णालयामध्ये कार्डियक स्पेशालिस्टही नव्हता। ससूनच्या अहवालामधून IVF सेंटर आणि सूर्या रुग्णालयावर ठपका। गर्भवती मृत्यू प्रकरणात ससून रुग्णालयाच्या अहवालाबाबत 4 मुद्द्यांवर पोलिसांनी अभिप्राय मागवला। अभिप्रायासाठी 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागणार। वैद्यकीय समितीला पुन्हा बैठक घ्यावी लागणार। मंगेशकर रुग्णालयाच्या ईडी चौकशीसह ससून रुग्णालयामधील अधिकाऱ्यांचे CDR तपासा। पवारांची राष्ट्रवादी मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात याचिका दाखल करणार। अहवालामध्ये शेवटच्या क्षणी बदल केल्याचा आरोप। ससून रुग्णालयाने मंगेशकर रुग्णालयाला क्लीन चिट देणं म्हणजे उंदराने मांजराची साक्ष देण्यासारखं। डॉक्टर घैसास यांच्यासारख्या आरोपींना शासनाकडून संरक्षण। सुषमा अंधारे यांचा आरोप। बीडच्या अंबाजोगाईमध्ये वकील महिलेला सरपंच आणि कार्यकर्त्यांकडून काठ्या आणि पाईपनं बेदम मारहाण। लाऊडस्पीकर लावू नये अशी तक्रार केल्याचा राग। बीडमधील वकील महिलेच्या मारहाणी संदर्भात कडक कारवाईच्या सूचना। कुणालाही पाठीशी घालणार नाही, सक्त कारवाई करणार अजित पवारांची माहिती। बीड जिल्हा मुख्यमंत्र्यांच्या हातातून गेला। सिंधुदुर्ग ही मध्ये सुद्धा भीषण परिस्थिती। संजय राऊतांची टीका। सिंधुदुर्गमधील बिडवलकर हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाटसह 4 आरोपींवर मकोका लावा। प्रकाश बिडवलकर यांच्या कुटुंबाची पोलीस अधीक्षकांकडे मागणी। बिडवलकर हत्या प्रकरणी 2 वर्षांपूर्वीच वैभव नाईकांनी तक्रार का नाही केली? 2009 पासूनचे सिद्धेश शिरसाट आणि नाईकांचे CDR तपासा। सिद्धेश शिरसाट आणि नाईकांचा फोटो दाखवत निलेश राणे यांची मागणी। कणकवलीच्या सावडावमधील नैना सावंत वैभव सावंतांना अमानुष मारहाण। ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार उघड केल्याच्या रागातून मारहाणीचा आरोप। सिंधुदुर्गची वाटचाल बीडच्या दिशेने वैभव नाईकांचा हल्लाबोल। हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसे आक्रमक। राज्यभरात मनसे पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या GRच्या प्रती फाडल्या। कधी मराठी कधी हिंदू। राज ठाकरेंनी काय ते एकदा ठरवावं। पालिका निवडणुकीसाठी नाटक सुरू। संजय राऊतांची टीका। मोदी शहांना इंग्रजी येत नसल्यामुळे हिंदीची सक्ती केल्याचा टोला। महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्याला मराठी आलंच पाहिजे। काही जण म्हणतात हिंदी राष्ट्रभाषा, पण मला वादात पडायचं नाही। अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट। धनंजय मुंडेंच्या आमदारकीविरुद्ध राजेसाहेब देशमुखांची न्यायालयात धाव। EVM पासून दूर जाण्यासाठी 10 लाख दिले। कासलेंच्या मुंडेंवरील आरोपानंतर देशमुख आक्रमक। बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला घेऊन पोलीस बीडमध्ये। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरबाबत कासलेंचा धनंजय मुंडे यांच्यावर आरोप। नांदेड जिल्ह्यातील अतुल सावेने मंजूर केलेल्या 7 कोटी 25 लाखांच्या कामांना स्थगिती। भाजप आमदार तुषार राठोड यांच्या तक्रारीनंतर कारवाई। जनतेच्या पैशातून सुनील तटकरेंसाठी खास हेलिपॅड। रायगड रोह्यातील हेलिपॅडसाठी काढलेली जाहिरात ट्विट करत अंजली दमानी यांचा सवाल। अपघातग्रस्त रुग्णांना 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार। दर महिन्याला प्रत्येक रुग्णालयाने आरोग्य शिबिर घेऊन किमान 5 रुग्णांवर कॅशलेस उपचार करणं बंधनकारक। नोटीशीनंतर सुधा सोमय्यांचं ठिय्या आंदोलन। भोंगे काढेपर्यंत आंदोलनावर ठाम। हिंसाचाराच्या घटनेनंतर नाशिकमध्ये 3 मे पर्यंत मनाई आदेश। दगडफेक प्रकरणी 7 आरोपींना 1 दिवसाची पोलीस कोठडी। आतापर्यंत 38 जणांना अटक तर 1500 जणांवर गुन्हा दाखल। नाशिक जिल्ह्यामध्ये 22 गावांना टँकरने पाणी पुरवठा। नांदेडच्या चिंचाळा ग्रामस्थांनाही पाणी टंचाईच्या झळा। एप्रिलच्या मध्यातच पाणी टंचाईच्या समस्या तीव्र होत असल्याचं चित्र। सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ। सोनं 98,160 रुपयांवर तर चांदीचा दरही 1 लाखाच्या पार। बुलडाणा जिल्ह्यामध्ये केसांनंतर आता नखांच्या गळतीचे 37 रुग्ण। अनेकांची नखं विद्रूप आणि कमजोर। सेलेनियममुळे समस्या उद्भवल्याचा अंदाज। विदर्भात उन्हाचा तडाखा वाढणार। अकोल्यामध्ये सर्वाधिक 44 अंश तर जळगावच्या 40 गावांमध्ये 41 अंश तापमान। उन्हामुळे शहरातील रस्ते निर्मनुष्य। Cancer Healer Center, a new beginning.